मला ना या जॉबची खूप गरज आहे. माझ्या घरी माझे बाबा आजारी असतात. मी खूप कष्टाने हा जॉब मिळवलाय. मला पैशांची खूप गरज आहे त्यांच्या इलाजासाठी. प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज. या फाईन. बट हां, ह्याच्या पुढे मी जे सांगेन ना ते ऐकायचं. येस, वन्स अगेन सॉरी मॅम. सर, ते प्रॉडक्टचे डिझाईन्स पाठवले होते, तर ते अप्रूव्ह होण्यासाठी तुमची त्याआधी साईन लागेल. आत्ता माझा सर्वात मोठा एनिमी हा जयच आहे. मला वाटलं होतं तेजू मम्माचा एका माझ्या बाजूने गेम जिंकवणार, बट नो, तो तर ह्या शरूच्या बोलण्याला फसला. जोपर्यंत हा मध्ये आहे ना तोपर्यंत मला हा गेमच जिंकता येणार नाही. ह्याचं काहीतरी करावं लागेल. दादा, थँक्यू सो मच. जे माझ्यासाठी केलंयस ना ते मला नाही वाटत कोणी दुसऱ्याने केलं असतं. वेडा आहेस का तू? थँक्यू कशाला? कशाला म्हणजे तू माझ्यासाठी आणि आशूसाठी तुझा एवढा मोठा डिसिजन चेंज केलास. मी मोठा भाऊ आहे तुझा. कर्तव्य आहे माझं. बस. नाही दादा, मी खूप घाबरलो होतो. मी एवढा घाबरलो होतो ना, मी खूप पॅनिक झालो होतो आईची अट ऐकून. कारण मला माहिती आहे ना हा डिसिजन तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आपण नको बोलूया ते सगळं. आणि तू रिलॅक्स राहा. तुझ्या मनासारखं होईल सगळं. ओके? पण दादा, एक बोलू का? बोल ना. बरं झालं शर्वरी तू अशी बोलली. मी तू तिचं ऐकलंस ना, नाहीतर तू डिसिजन बदललाच नसतास. मॅजिक आहे ना शर्वरी मध्ये, तिचं सगळेच ऐकतात. आय एम प्लेझेंटली सरप्राईज ना दादा. शर्वरीचं ऐकून काही डिसिजन घेतलं नाहीये मी. मी मी स्वतः विचार केला आणि मग डिसिजन सांगितलं तुम्हाला. कळतंय का? मी शर्वरी कुठून आली मध्येच? कळलं बरोबर आहे तुझं. पण कसं आहे ना दादा, जर माझ्या आणि आशूच्या लव्ह स्टोरीमध्ये शर्वरी तुझ्यासोबत नसती तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? पॉसिबल होतं? आणि यू अँड शर्वरी मेक अ गुड टीम. मग गुड टीमने ऑफिसमध्ये काम करायला पाहिजे. ते करू आम्ही. वा 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 वा, मी वरनं तुम्ही वर आलाय. वा, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू दादा. मला सांग, मग तुम्ही काय काम करता एक्झॅक्टली ऑफिसमध्ये? एक काम कर ना, उद्यापासून तू ऑफिसला ये आणि तू स्वतःच बघ काय काम करतो ते. मी काय येऊ, शर्वरी आहे ना. तुझं अति होतंय आता. काय करशील? काय? काय शर्वरीला कॉल करशील? शर्वरी परब.